अमरावती मंडल न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बघा, आज आपल्यासाठी आणि लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे 26 एप्रिल। आज लोकसभा मतदारसंघासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये वोटिंग सुरू झालेलं आहे आणि सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्साह दिसतोय। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आज अमरावतीकरांसाठी ऊन आहे हे सांगायची गरजच नाही, कारण परमेश्वराने सुद्धा अमरावतीकरांवर कृपा केलेली आहे। काल सायंकाळपासूनच पावसाचं वातावरण अमरावती शहरामध्ये सुरू झालं। आज तुम्ही बघू शकता की सकाळी सुद्धा अतिशय आल्हाददायक वातावरण आहे, म्हणजे आज अमरावतीकरांकडे ऊन आहे हे सुद्धा कारण नाही आहे सांगायला। म्हणून अमरावतीकरांनी जास्तीत जास्त या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घ्यावा हे मंडळ न्यूज सुद्धा सांगत आहे। आपण आहोत समर्थ हायस्कूल इथल्या बूथवर। इथलं जे वातावरण आहे ते खूप छान आहे। सगळ्या मतदारांमध्ये खूप जास्त उत्साह आहे। अगदी सिनियर सिटीजन सकाळी सकाळी येऊन इथे वोट करत आहेत। रनिंगला जाणारे लोक, व्यायाम करायला जाणारे लोक, अगदी सगळेच लोक या इलेक्शन मध्ये अगदी आनंद आणि उत्साहाने सहभागी होत आहेत। सर्व मतदारांना अमरावती मंडल कडून खूप खूप शुभेच्छा। प्रत्येकाने घराच्या बाहेर निघायचं आहे आणि वोट करायचं आहे, कारण मतदान हा आपल्या सगळ्यांचा हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे। बघा मंडळी, या ताई ज्या आहेत ह्या खरंच मतदारांसाठी एक आदर्श ताई आहेत की त्या दिव्यांग असून सुद्धा सकाळी 8:15 वाजता या मतदान करून आज बूथच्या बाहेर निघालेले आहे। त्यांना मी विचारू इच्छिते की त्यांना आज काय वाटत आहे, त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे। सर बोलतील त्यांच्याबद्दल। यांना बोलता नाही येत, पण एवढा उत्साह का आहे त्यांच्यामध्ये निवडणुकीचा की 2-3 दिवसापासून तिला कधी आहे निवडणूक, कधी आहे निवडणूक, त्यामुळे ते सकाळी लवकर उठून आंघोळ करून मला सोबत घेऊन आली ती। खूप आनंद आहे तुम्हाला आज वोटिंग करण्याचा? आनंद आहे वोटिंग करायचा? खूप आनंद आहे। चला, खूप खूप छान छान छान। आज मी भरपूर दिवसानंतर मतदान केलं आणि मला इथे येऊन खूप छान वाटलं। नमस्कार, आमचं मतदान झालंय आज। यावर्षी माझ्या मुलाचं पण पहिलंच मतदान आहे। मतदान कार्ड आल्यापासून त्याला मतदान म्हणजे काय आणि कसं करायचं हे सुद्धा माहिती नव्हतं, पण आज सकाळपासून त्याची इतकी उत्सुकता होती की आई मला मतदान करायचं, मतदान करायचं, मतदान करायचं। धन्यवाद। छान वाटत आहे आणि सर्वांनी मतदान करायलाच पाहिजे, ही देशाची गरज आहे। आपल्या बाहेर निघून मतदान करणे आवश्यक आहे। हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो आपण अधिकार गाजवलाच पाहिजे। अभी ये लोकसभा का अमरावती का वोटिंग का चल रहा है, इसमें सभी ने मतदान करना चाहिए और वोटिंग परसेंटेज भी बढ़ाना चाहिए, क्योंकि ये अधिकार है और ये अधिकार अपने को गवर्नमेंट ने दिया है और गवर्नमेंट का अपना जो अधिकार है वो अधिकार अपन ने पूर्ण तरह से निभाना चाहिए। छुट्टी का दिन है, लेकिन छुट्टी का दिन के समय छुट्टी नहीं मनाना चाहिए। पहले वोटिंग करो और बाद में अपना जो भी है वो काम करना चाहिए या बाहर घूमने जाना चाहिए, लेकिन पहले मतदान करना चाहिए। आप जॉगिंग से सीधा वोटिंग के लिए आए हैं, क्या है मन में फीलिंग, क्या है आज? सबसे पहले एक्साइटेड हूँ कि आज मुझे सुबह सुबह सबसे पहले वोट देना है, इसलिए रनिंग करके सीधे वोट देने आई हूँ। बहुत इम्पोर्टेंट है हमारे लिए, हमारे देश के विकास के लिए। वोट दीजिए, अपने देश का विकास कराइए। आज देशाचं सगळ्यात मोठं इलेक्शन आहे, ज्याचं संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या या निवडणुकीकडे आहे। तर तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही इथे उभे आहात या वोटिंग मध्ये? एक तर प्रत्येकाने वोटिंग केलंच पाहिजे। अरविंद जोशी, नमस्कार मित्रांनो। आज लोकशाहीचा मोठा उत्सव आहे। मी मतदान केले, तुम्ही सर्वांनीही मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या आणि राष्ट्रकार्याला हातभार लावा। इथे सर्व व्यवस्था चांगली आहे, सहकार्य होते आहे सर्वांकरता। जे मतदान करता येतात त्यांना सर्वांना सहकार्य मिळते आहे। माझं मतदान झालेलं आहे, तुम्ही सर्वांनी अवश्य मतदान करावे। नमस्कार, मी प्रगती जोशी। इथे HVM मध्ये माझं मतदानाची यादी क्रमांक आलेला आहे आणि माझे मतदान झालेले आहे आणि सगळ्या नागरिकांना आवाहन करते की माझ्यासारखे तुम्ही पण मतदान करा।
आपल्या राष्ट्रहितासाठी मतदान करा, प्रत्येकाने मतदान करा. सुट्टी आहे म्हणून घरी राहू नका. व्यवस्था चांगली आहे. आपली यादी शोधण्यासाठी इथले मदत करतात, आपली नंबर शोधून देण्यासाठी किंवा नाव शोधून देण्यासाठी. लोकशाहीमध्ये मतदानाला अत्यंत महत्त्व असून आपल्या आवडीनुसार जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना मत देऊन आपण लोकशाही बळकट करण्याचं आवाहन आम्ही करत आहे. आज सकाळीच आम्ही 7 वाजता मतदान करून सर्व जनतेला आवाहन करतो की मतदान आवश्यक आहे, मतदान करा आणि आपला जो हक्काचा उमेदवार आहे त्याला लोकसभेमध्ये पाठवा. आमच्याकडे रामकृष्णामध्ये 2 मतदान केंद्र असून रूम नंबर 2 आणि रूम नंबर 3 यामध्ये सकाळपासून नागरिकांची चांगल्या प्रमाणात उपस्थिती आहे आणि येणाऱ्या 5-6 वाजेपर्यंत अत्यंत चांगल्या प्रमाणात मतदान होईल अशी आशा आहे. आम्ही सर्वांना आवाहन करतो की मतदान नक्की करा, जेणेकरून आपल्या हक्काचा आणि जो काम करतो तो उमेदवार जर आपण लोकसभेत पाठवला तर आपला भारताचा आणि देशाचा विकास होण्यासाठी देशाचे हात बळकट होईल आणि लोकशाही सुद्धा बळकट होईल. धन्यवाद. व्यवस्था अत्यंत चांगली आहे. सर्व चिठ्ठ्या नागरिकांना मिळाल्या आहे. त्याचप्रमाणे ज्यांना काही थोडी त्रास होत असेल तिथे BLO सुद्धा आहे. गव्हर्नमेंटने सध्या चांगली व्यवस्था केली आहे. आतमध्ये सुद्धा शासनाने चांगली व्यवस्था केली असून मतदानासाठी नागरिकांचा चांगला मोठा प्रतिसाद या प्रभागात दिसत आहे. नाही आहे घरी, नाही तेच नाव शोधतोय. नाही आज सध्या नाही सापडलं, अजून शोधतोय. कसं आहे, दरवेळा लिस्ट घरी येतात स्लिप्स, चिठ्ठ्या, पण यावेळेस चिठ्ठ्या आलेल्या नाही. इथे येऊन नाव शोधतोय. लवकर याच्यासाठी आलाय की ऑफिस टाइम मॅनेज झाला पाहिजे. सुट्टी नाही आहे, मुलीला सुट्टी नाही आहे आणि तिचं वोटिंग केलेलं आहे. काय वाटतं, आज खूप महत्त्वाच्या इलेक्शनसाठी तुम्ही वोटिंग केलेलं आहे, काय भावना आहे मनात? मनात भावना अशी आहे की सर्वांनीच वोटिंगसाठी निघालं पाहिजे आणि वोटिंग करायला पाहिजे. हा मतदान आपला हक्क आहे, हा एक सोहळा म्हणून आपण त्याला संबोधित केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने वोटिंग करायला यांनी यायला पाहिजे. आणि कसं आहे की आता परिवर्तनाची नांदी आहे, तर सगळ्यांनीच यायला हवं आणि सगळ्यांनीच मतदान करायला हवं आणि यांनी यायला हवं. कुठून आले काका तुम्ही? संकट मोचन हनुमान मंदिर, दसरा मैदान. काय वाटतं तुम्हाला, आज एवढ्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वोटिंग केलं, काय भावना आहे मनामध्ये? विकास हो रहा है तो विकास के लिए हम वोटिंग किए कि और भी विकास होवे. हमारा उद्देश्य है कि जो सरकार विकास करे उनको वोटिंग करके आए हैं. लोकसभा का ये चुनाव है, इसमें हर लेडीज को मतदान देना चाहिए, ये हमारा अधिकार है. डॉक्टर केलाजी या बूथवर आलेले आहेत. मी त्यांच्याकडून जाणून घेऊ इच्छिते की त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे त्या इलेक्शनला घेऊन. काही भावना नाही आहे, चांगल्या माणसाला निवडून देणं एवढंच आहे. काय सांगणार आज तुम्ही देशाच्या जनतेला? देश हित में मतदान जरूरी है. नोटीस मिळाली, आणखीन इथे आलो. आता आपलं मतदान द्यायचं काम आहे, राष्ट्राला मदत करायची काम आहे, ते काम मी आपला फर्ज करला. आप भी मतदान कीजिए, मैं भी मतदान करती हूँ और अमरावती के इस लोकशाही पर्व को और बढ़ाइए. सब लोगों ने वोट करना चाहिए देश के लिए.